नमस्कार मित्रांनो हे बघा, दुपारचे वाजलेत 12 आणि आत्ताशी कुठं आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली बघा. आता आपण निघलो होतो शेतामध्ये. हातामध्ये एल्बो, पहिला एक एल्बो थोडा फुटल्यावर झाला आहे, हे बी थोडा फुटलेला आहे बघू शकताय. पण एका मोटरीचं पाणी 2 जागा थोडं थोडं करायचं आहे. मी पाठीमागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलं होतं एका मोटरीचं पाणी 2 जागा कसं करतात. आणि आज आता 30 ट्रिक वापरायची आपल्याला, कारण ह्या वेळेस ऊसाला पाणी थोडं कमी प्रमाणात द्यायचं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला ही स्ट्रिक वापरायची. तर चाललो आहे आता शेताकडं. तर ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला आता भेटू शेतामध्ये गेल्यावर. तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आपल्याला मस्तपैकी ऊसाला कसं पाणी सोडायचं आहे ते. चला भेटू आता शेतामध्ये. तर मित्रांनो आलो आहे शेतामध्ये. पाठीमागं मोठाला ऊस आहे, याला आपल्याच कारखान्याला नंबर आला आहे, त्याच्यामुळे हे टोळीवाल्याला दिला नाही मित्रांनो. त्याला पाणी सोडा म्हणलं इकडेच, मग तर नुसतं तोडी येईल बघा. मस्तपैकी आता चुट्यानं पाणी सोडलं आहे आणि आता खाली जायचं आहे. खाली आज गव्हाच्या रानामध्ये खुरपण चालू आहे मित्रांनो. तर चला आता आपलं जायचं आहे खालच्या रानात, ऊसाच्या खालून. हा होतच कसं काय होतंय. बागादार भारी दिसते, पण ऊस बारीक आणि गवत मोठालं. काय बागादाराला बघायचं कामच नाही आज. गेला कडीला पुढे दिसणार ते काय आता दिसते ॲड रे बागादार काय गेला. पण ते आज युट्यूबला आणि काय गव्हाच्या ऊसाच्या पाण्यात सकट.